नमस्कार मित्रांनो, मी राहुल कुलकर्णी नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा स्वागत आहे। तर आजचा विषय आहे एक ठिकाण, सुंदर ठिकाण। आणि आज आपण चाललेलो आहोत आपल्या पुण्यापासून जवळ असणारं पानशेत धरणाच्या जवळ, म्हणजे आपलं खडकवासला धरण, त्याच्या पुढे रस्ता होतो पानशेत धरण, वरसगाव, तिथं पोळे नावाचं गाव आहे। त्या गावामध्ये सुंदर एक ठिकाण आहे, ते ठिकाण तुम्ही पाहताय। म्हणजे आता अर्थात तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला जे काय पाहिलं ते सर्व तिथला भाग आहे। तर त्या ठिकाणी आता आपण चाललेलो आहोत आणि आता आहोत आमचे मित्र भाऊसाहेब थोरात यांच्या घराजवळ आपण आहोत आता। आणि मागच बसलेत आपले ज्येष्ठ कपिल सर देशपांडे, ज्येष्ठ भाऊसाहेब थोरात। हे सगळे माझ्यापेक्षा वयाने मोठे पण विचारांनी माझ्यासारखेच आहेत, पैशांनी पण मोठे आहेत। किंवा पैशाचा विषय राहत नाही ज्या वेळेला आपण एका विचाराचे असतो त्यावेळेला, पैसा हा कागद आहे। तर असा माझा विचार, आणि हा विचार जर तुम्ही ठेवला तर निश्चितच तुम्ही भविष्यात श्रीमंत व्हाल। आणि हे पैसा मिळवण्याचं एक गणित सुंदर आहे असं मला वाटतं। तर बघूया जवळ आपण त्या ठिकाणी काय होते। चक्रधारी भाऊ तर मित्रांनो, आता आपण आलो सीएनजी भरायला आणि खूप पाऊस पडतो बाहेर, त्यामुळे बाहेर थांबता येत नाही। बाहेर ना बघा काय थेंब तुम्हाला दिसतात बघा, पावसाचे थेंब। तर आज उद्याच्या व्हिडिओमध्ये खूप मजा येणार आहे। अजून काही सुरुवातच झाली नाही व्हिडिओला, कारण की आपण पोहोचलो नाही त्या ठिकाणी, त्यामुळे सुरुवात झाली नाही। तर बघूयात काय होतंय। सीएनजी भरूयात पटकन आणि जाऊयात गंतव्यस्थानावर, जिथं जायचं आहे तिथं। चलो, अंधार पडला, काळोख झाला। तर मित्रांनो, आता आपण आलोय व्यंकटेश्वरा रिसॉर्टला आणि या ठिकाणी आपल्या समोर आहेत देशपांडे सर, हे आहेत भाऊ थोरात। आणि आता संध्याकाळचे वाजलेत, बाय द वे संध्याकाळचे वाजलेत आता नवीन जोशामध्ये हा व्हिडिओ होतोय। संध्याकाळचे वाजलेत 8 आणि हे 8 वाजता आपण थांबले। आता इथं थांबायचं का पुढं जायचं का मागं जायचं ते आता खाऊन झाल्यानंतर, जेवण झाल्यानंतर आपण ठरवूयात। बाकी मेन ठिकाण जे आहे ते पुढंच आहे आपण इथून। तर इथं हे ठिकाण छान आहे। ह्या ठिकाणी मागच्या वेळेस जे आलती ह्यांनी मागच्या इथं थांबले होते, नाश्ता केला होता त्यावेळी। मग आता म्हटलं इथं हे सांगलं काय काय मी इथं, मी पण खातो आणि भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये सकाळी लवकर। मित्रांनो, आता आपण एका हॉटेलला जेवण, रिसॉर्टला, हॉटेल नसून ते रिसॉर्ट आहे, त्या ठिकाणी आपण जेवण केलं आणि आता ते जेवण खूप छान होतं। आता इथून आपण थोडंसं पुढं चाललोय, इथे एक हॉटेल पाहणार आणि हॉटेलमध्ये थांबणार, स्टे करणार। आता इथून 25 किलोमीटर अजून पुढे जाण्यापेक्षा इथंच स्टे करू कुठतरी, आणि त्यानंतर मग सकाळी आपण पोळे नावाचं गाव आहे, त्या गावामध्ये एक रिसॉर्ट आहे, त्या रिसॉर्टच्या कडेने पाणीच पाणी आहे आणि निसर्ग आहे बहरलेला। इथं पण तसा बहरलेला निसर्ग आहे, पण अंधारात तुम्हाला हा निसर्ग नाही दाखवत येणार। तर चला जाऊयात तिथं, आराम करूयात आणि उद्या सकाळी भेटूयात। तोपर्यंत शुभरात्री। तर मित्रांनो, गुड मॉर्निंग, सुप्रभात। आता सकाळी सकाळी एका हॉटेलमध्ये आहे, इथून आता निघत आहे पोळे नावाचं गाव, त्या गावाकडे निघतंय। हे मित्र दोन देशपांडे आणि आमचे भाऊ थोरात सकाळी सकाळी आवरून तयार आहे। सुंदर व्ह्यू आहे समोर, तुम्ही पाहू शकता। वा, सुंदर हा नजारा आपल्या सह्याद्रीचा। सह्याद्री रांगा इथनं सर पुढे सुरू होतातच आणि मध्ये मध्ये छोटे छोटे डोंगर आहेत सुंदर। तर जाऊयात आपण आता खाली, हॉटेलचं बिल करूयात आणि नंतर जाऊयात कुठे नाश्ता करूयात आणि त्यानंतर खूप मजा येणार आहे। हे हॉटेल खूप छान आहे, प्रॉपर्टी छान आहे। आपली गाडी खाली लावली बघा इथं। आणि आता मगाशी मी कॅमेरा चालू केला होता पण ते बंद आहे का मला कळलं नाही। तर ह्या हॉटेलला थांबलो रात्रभर। आम्ही आमच्या अपकमिंग येणारी ट्रिप आहे त्या ट्रिपचं आम्ही बुकिंग केलं आणि आता हे बुकिंग झालं आहे ट्रिपचं। त्या हॉटेलमधून निघूयात मुद्दामून
हा एक वेळ आम्हाला मिळाला आणि ह्या वेळेचं सोनं केलं आम्ही. आणि बाकी कळत पुढच्या पोळे नावाचं गाव त्या ठिकाणी. पण हा जो निसर्ग आहे, आता इथं आम्ही जिथे थांबलो होतो त्या हॉटेलचं तुम्हाला इथून दिसणारा जो निसर्ग आहे ना, हे खूप भव्य दिव्य आहे. आता इथं आपण पाऊस पडत थोडा पण बघूयात आपण आपला वर्ण पाहूयात ना जरा. थोडा पाऊस येतोय पण इथं. नेक्स्ट टाइम आपण ह्या बंगल्यामध्ये राहायचं आहे आपल्याला. आज आपण काल रात्री आपण इथं राहिलो होतो ह्या रूममध्ये. आणि हा सुंदर सुंदर बंगला आहे. या ठिकाणी सुंदर प्रॉपर्टी आहे. ते तुम्ही तुमच्या फॅमिलीसहित येऊ शकता. आणि आता आपण जाऊयात आतमध्ये. वाव, सुंदर रूम आहेत, हॉल. वाव, बेडरूम आहे का? वॉशरूम, बेडरूम. वाव, सुंदर. गेट टुगेदर साठी खूप सुंदर ठिकाण आहे. वा, हे खूप ब्युटिफुल लोकेशन आहे, सुंदर लोकेशन आहे. आता या ठिकाणी आम्ही थांबलो होतो, तुम्ही पाहिले व्हिडिओ. आता इथून आपण चाललोय पलीकडं. आता इथून आपल्याला गाडी काढायची, लवकर पुढे जायचं आहे. पावसाच्या आत आपल्याला वेदर जसं खूप फास्ट चेंज होतं इथं, कारण की लगेच पाऊस लगेच धुकं. आता हे समोर आपल्याला एक दिवशी फॅमिलीला घेऊन यायचं. या ठिकाणी सुंदर आहे, बघूयात काय होतंय. जायचं आपण ह्याच्या पुढचं लोकेशन पोळे नावाचं गाव आहे, पोळे. त्या ठिकाणी जाऊयात. वाचायला सुरुवात झाली की आम्ही ते हॉटेल सोडलं आणि पुढे यायला लागलोय. जसं जसं पुढे यायला लागलोय तसं सुंदर नजारे आपल्याला पाहायला मिळतात. बघा, तुम्ही पाहू शकता, म्हणजेच पाहू शकता काय पाहताय तुम्ही, सुंदर नजारे. आणि समोर दिसणारा हा डोंगर सुंदर. तर मित्रांनो, सुंदर नजारा. छत्री संघ आम्ही, आमच्या संघ देशपांडे. अयो, उडती छत्री वरती उलटी झाली. काय सुंदर त्यांनी सजावट केली ना, खूप. काय झाड म्हणावं, पानाचा रंग लाल आणि हे जास्वंदाचं फूल. सुंदर नजारा. आज हे योग आले देशपांडेंमुळं. देशपांडेंना अशा जागा, अशी ठिकाणं माहिती आहेत, त्यांचं कामच ते आहे त्यामुळं. मित्रांनो, आता आपण बाहेर पाहिला हा नजारा, सुंदर नजारा, सुंदर हॉटेल पोळे गावामधलं, पोळे गावाच्या अलीकडचं हे ठिकाण. तर मस्त वाटलं. भाऊ, कसं वाटलं? एकदम छान, सुंदर. आणि निसर्ग इतका छान आहे की तुम्ही इथं हरवून जाता. आणि आज आलोय, आता नेक्स्ट टाइम फॅमिलीला घेऊन येणार आणि पुढच्या वेळी परत मित्र येणार. कारण की हे अजून पाऊस जरा असा निवळला की अजून मजा येणार आपल्याला या ठिकाणी. तर बघूयात काय होतंय. बाकी व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, काय वाटलं नक्की कळवा. आणि नक्की सबस्क्राईब करा. हे तुमच्याकरता फ्री असतं, पण त्याच्यामुळे आम्हाला नक्की फायदा होतो. म्हणून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरत्र व्हिडिओ शेअर करा. बाकी बघूयात काय होते. जायचं आपण आता जेवण करून घरच्या दिशेला, पुण्याकडं.
तर मित्रांनो हे ब्युटिफुल लोकेशन, सुंदर लोकेशन, ह्या ठिकाणी आता बाय बाय म्हणायची वेळ आली मला आता. तर मी चाललो आहे आता परत माझ्या घराकडं पुण्याला. तिथून पुढं जर गेलो तरी असंच वातावरण असणार आहे आणि इथून पुढे गेलो तरी तसंच वातावरण असणार आहे. त्यामुळे आता आपण आता इथं जेवण केलं सुंदर आणि आता जाऊयात पुण्याकडं. कारण आता घरी पण वाट बघत असेल मुलगा म्हणून आहे आणि म्हटलं होतं लवकर येतो तर लवकर जाऊयात. आता वाजलेत 1 2 3 4 वाजेपर्यंत आपण घरी पोचू. नक्की समोर आपली गाडी आहे, सगळं साहित्य घेऊयात आणि सुंदर त्यांनी बसवलेले हाय इंटरनेट. चलो जाऊयात आपण आता. इथून हा नजारा पाहू शेवटचा एकदा आणि जाऊयात पुण्याकडं. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, काय वाटला नक्की मला कळवा. इथलं हॉटेल आहे, ह्या हॉटेलचं लोकेशन तुम्हाला मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो. अजून जिथं आम्ही थांबलो काय झालं ते तिथलं पण लोकेशन तुम्हाला देतो. निश्चित तुम्ही या ठिकाणी जर आलात तर व्हिजिट करा. आणि ह्या ठिकाणी सुंदर लोकेशन आहे आणि सध्या पावसाळा आहे, पावसाळ्यात अजून सुंदर वाटतं. तर या नक्की. आता जेवण झालं आहे तर बाय, शुभरात्री. शुभरात्री नाही, गुड आफ्टरनून आणि बाय, धन्यवाद. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये लवकरच. तोपर्यंत बाय बाय.